नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बातमी मंदिरांबद्दलची आणि ई पास बद्दलची. बुलढाण्यातील प्रसिद्ध शेगावचं मंदिर हे 7 ऑक्टोबरपासून खुलं होतंय. मात्र सर्वसामान्यांना गजानन महाराजांचं जर का दर्शन घ्यायचं असेल तर ई पास काढणं बंधनकारक आहे. दररोज 9,000 भाविक इथे ई पास काढल्यानंतर दर्शन घेऊ शकतात. अशा प्रकारचं नियोजन मंदिर समितीनं केलं आहे. हे ई पास काढण्यासाठी मंदिराच्या वेबसाईटवरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मगच हा ई पास तुम्हाला काढता येणार आहे. राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, काय अधिक माहिती आहे या ई पास बद्दल? मिलिंद सर, 7 ऑक्टोबर पासून या ठिकाणी जर का बघितलं तर बुलढाण्याचं मिनी पंढरी म्हणून समजलं जाणारं गजानन महाराजांचं मंदिर या ठिकाणी उघडण्यात येणार आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी ई पासची सक्ती मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ई पास जर का काढली नसेल तर गजानन महाराजांचं दर्शन होणार नाही, अशा प्रकारच्या सूचना मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. 9,000 लोकांचं दररोज या ठिकाणी दर्शन होईल अशा प्रकारचं नियोजन देखील मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. विशेषतः जर का सर बघितलं तर या ठिकाणी 10 वर्षाखालील मुलांना आणि 65 वर्षावरील वयोवृद्धांना मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांना देखील या ठिकाणी आता मंदिराचा प्रवेश जो आहे, दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेतल्या जाऊ देणार नाही. त्यांना बंदी या ठिकाणी घातलेल्या प्रशासनाकडून घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता 6 फुटाच्या डिस्टन्सवर या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश भक्तांना सोडण्यात येईल आणि गजानन महाराजांचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी भक्तांसाठी होणार आहे. परंतु त्यासाठी जी आहे ती ई पास जी आहे ती अतिशय महत्वाची आणि सक्तीची करण्यात आलेली आहे. बर, या ई पासच्या बरोबर तिथे अन्य काही व्यवस्था असणार आहे? म्हणजे आलेल्यांचं टेम्परेचर पाहणं किंवा सॅनिटायझेशन अशाही काही वेगळ्या व्यवस्था करण्याचं सांगण्यात आलंय मंदिरातर्फे? नक्कीच ई पास काढून या ठिकाणी भक्तांना दर्शन दिलं जाईल. परंतु ज्या वेळेस भक्त मंदिरामध्ये प्रवेश करतील त्यावेळेस प्रवेशद्वारावरच त्यांचं सॅनिटायझर त्या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर भक्तांसोबत मास्क आहे का हे बघितलं जाईल. त्याचबरोबर भक्त कोविडचे संपूर्णपणे नियम पाळतायत का हे देखील या ठिकाणी बघितलं जाणार आहे. आणि सॅनिटायझर वगैरे करूनच भक्तांना मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. अशी व्यवस्था देखील मंदिर प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आली आहे. राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इकडे नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळख असलेल्या कालिका माता मंदिरात प्रशासनाने एक अजब निर्णय घेतलाय. आणि या निर्णयानुसार आता देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना टोकन घेणं अत्यावश्यक करण्यात आलंय. पण या टोकनसाठी आता तुम्हाला 100 रुपये भरावे लागणार आहेत. येत्या नवरात्रोत्सवात भाविकांना दर्शनासाठी 100 रुपये घेऊन टोकन घ्यावं लागेल आणि टोकन घेतलं तरच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. सकाळी त्याला पहाटे 5 वाजता पाहिजे, 3 वाजता पाहिजे, 2 वाजता पाहिजे, 12 वाजता पाहिजे, कुठल्याही वेळेला त्यांनी त्याचा वेळ मागून घ्यायची आणि 1+3 असं हे टोकन असेल किंवा त्या टोकनमध्ये त्यांनी यायचं आहे. आणि महानगर आपल्या शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे नियमाचं पालन करायचं आहे. त्याचप्रमाणे त्या टोकनमध्ये एक ऑप्शन असणार आहे की तुम्ही ते मंदिर ट्रस्टचं बँकेचं खातं असणार आहे, बँकेचं अकाउंट असणार आहे आणि त्या अकाउंटवर त्यांनी 100 रुपये चार्ज भरायचा आहे. एका माणशी प्रत्येक माणशी 100 रुपये त्यांनी चार्ज भरायचा आहे आणि ते टोकन त्याला प्राप्त होणार आहे. महाकाली महालक्ष्मी त्रिगुणात्मिका परांबा राजराजेश्वरी कालिका देवी ही नाशिकचं कुलदैवत आहे आणि ग्रामदैवत आहे. तिच्या दर्शनाकरता जर शुल्क लावून आपण मंदिरात येत असू तर मला असं वाटतं ही अयोग्य कृती आहे. असंख्य भाविकांनी याबाबत माझ्याकडे विचारणा केली. पद्धती अण्णा पाटील अध्यक्ष देवस्थानचे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. माझा संपर्क होऊ शकला नाही, परंतु जर अशा पद्धतीने जर शुल्क आकारणी होत असेल तर मला असं वाटतं की ते अयोग्य आहे. त्यामुळे ही शुल्क आकारणी योग्य नाही असं अनेकांना वाटतं. पण मंदिर प्रशासनानं मात्र निर्णय घेतला आहे आणि यानुसार हे शुल्क
हे अत्यावश्यक असणार आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट नाशिकमधून जोडले गेलेत. प्रशांत, ही शुल्काची अट नेमकी का आहे? मिलिंद, कालिका आपल्याला माहिती आहे की नाशिकची ग्रामदेवता आहे. आणखीन याच कालिका संस्थांमध्ये दर्शनासाठी म्हणून प्रत्येक व्यक्तीला 100 रुपये आकारणी देवस्थान समितीनं एकमताने निर्णय घेतला. आणि का घेतला तर गेल्या कोरोना कालावधीमध्ये आमचंही प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. आम्हाला सुद्धा पगार करायला अडचणी आहे, आम्हालाही अनेक आर्थिक अडचणी आहे. सरकारने जे निकष टाकलेले आहेत त्यामुळे लोकांना सुद्धा आम्हाला सोशल डिस्टन्सिंग राखून सोडावं लागणार आहे. त्यामुळे भाविक ज्या ओघाने लाखोच्या संख्येने येतात ते कमी येतील आणि याचमुळे देवस्थानची आर्थिक स्थिती हलाखीची असं कारण सांगून कालिका देवस्थान समितीनं हा निर्णय घेतला आहे. खरं तर देवस्थान समितीनं कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर धर्मादाय आयुक्तांकडनं परवानगी घेणं आवश्यक आहे. पण धर्मादाय आयुक्तांकडनं अशा प्रकारची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती, धक्कादायक माहिती आपल्या समोर येत आहे. जर देवस्थान कमिटीला गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये आर्थिक फटका बसला असेल तर एकीकडे सरकारनं सुद्धा मदत आम्हाला करावी अशीही मागणी त्यांची होते आणि दुसरीकडे भाविकांना शुल्क सुद्धा आकारणी होते. खरं तर देव आणि भाविक, देवी आणि भाविक या दोघांच्या मधला अडसर या निर्णयानं दूर होतोय. 7 तारखेपासून दर्शन एकमेकांना सुलभ होऊ शकतं. पण त्याच ठिकाणी जर का पैसे लागणार असेल तर पहाटेपासून किंवा 24 तास या मंदिरामध्ये नवरात्र कालावधीमध्ये लाखोंची गर्दी असते. कारण कालिका हे नाशिकची ग्रामदेवता आहे, कालिका देवी. आणि याच ठिकाणी 100 रुपये प्रति माणसी हा जो दर त्यांनी आकारला आहे याला विरोध आता वाढायला सुरुवात झालेली आहे. हा कुठेतरी अन्यायकारक निर्णय आहे. कारण देवीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून शुल्क आकारणी करणं हे कुठेही योग्य नाहीये, समर्थनीय नाहीये. अशा प्रकारचं फक्त हिंदू एकता समिती असो किंवा महंत समुदाय असो यांनीही केलंय. मिलिंद, प्रशांत, महाराष्ट्रातली जी वेगवेगळी देवस्थानं आहेत तर तिकडे सुद्धा यापूर्वी काही काळ पैसे भरून दर्शन अशा प्रकारचा प्रघात करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे आपल्याला शिर्डी हे आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. पण पंढरपूर सारख्या ठिकाणी मात्र असं होतं की टोकन घेतलं पाहिजे पण त्याकरता पैसे आकारण्यात आलेले नव्हते. इथे मात्र पैसे आकारण्यात येतात. आता असं आहे की उत्पन्न वाढवणं एखाद्या मंदिराचं किंवा एखाद्या ट्रस्टचं उद्दिष्ट कसं काय असू शकतं? मिलिंद, खरं आहे तुझं म्हणणं की टोकन सिस्टीम यांनी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. टोकन सिस्टीम करणं गैर नाही आहे. कारण कोरोना काळामध्ये सरकारनं जे निकष घालून दिले त्या निकषांची अंमलबजावणी करणं हे प्रत्येक देवस्थानचं किंवा भाविकांचं सुद्धा, श्रद्धाळू भाविकांचंही कर्तव्यच नक्की आहे. सोशल डिस्टन्सिंग असणं आवश्यक आहे, मास्क आवश्यक आहे. त्याबरोबर 2 याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं की RT-PCR टेस्ट आणखीन 2 डोस घेतलेले या सगळ्यांसाठी सुद्धा म्हणून या निकषांमध्ये आहे आणि यावर आधारितच टोकन दिलं जाणार आहे. पण टोकन विनाशुल्क का नाही दे? ज्यावेळेस टोकन अंतिम स्वरूपात येतं त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला 100 रुपये ज्यांचं नाव घेतलं जातं आहे त्यांच्यासाठी म्हणून आकारणी येते. आणि जोपर्यंत तुम्ही त्या बँकेच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत टोकन बाहेर निघत नाही, प्रिंट निघत नाही किंवा रजिस्टर व्हायला तयार नाही आहे. आणि हेच चुकीचं आहे. खरं तर टोकन लावून प्रवेश देणं हे योग्यही आहे. पण कोणत्याही प्रकारचं शुल्क लावून देवीचं दर्शन करायचा निर्णय हा देवस्थान समितीनं घेतलेला एकांगी अतरंगी निर्णय आहे. अशाच प्रकारची भावना आता व्यक्त होते. शिर्डी देवस्थानाने सुद्धा निर्णय घेतला होता पण तो सुद्धा त्यांना अंतिमतः मागे घ्यावा लागला होता. बरोबर. हे सुद्धा कालिका देवस्थान समितीनं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रशांत, शेवटी असं आहे की देव आणि भाविक यांच्यातलं जे नातं असतं ते खूप वेगळ्या प्रकारचं नातं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही, मी किंवा एखादा पुजारी पण येऊ शकत नाही. तर तिथे ट्रस्टची काय गोष्ट. आता अशा याच्यामध्ये जसं तू म्हणाला की तुम्हाला असं काही शुल्क ठेवायचं असेल किंवा काही दरवाढ करायची असेल तर तुम्हाला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची, शासकीय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यायला लागते, धर्मादाय आयुक्तांची. आता ही जर का घेतलेली नसेल आणि तरी जर का हे अधिकारी सांगत असतील की शुल्क भरल्याशिवाय दर्शन नाही तर मग याच्यात पुढे काय होणार? म्हणजे नाशिककर आंदोलनही करू शकतात. मिलिंद, नाशिकमध्ये या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. हिंदू एकता समितीनं विरोध केला आहे, महंत समुदायानं विरोध केलेला आहे. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या सुद्धाही कानावर गेली. ज्यावेळेस आपण त्यांना विचारलं त्यांनाच ते म्हणे की परवानगी तर दूर, माझ्याकडे कोणतं पत्र सुद्धा नाही आहे. आणि याचमुळे सुमोटो शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा याची दखल घ्यावीच लागणार आहे. जर ही दखल घेतली नाही तर ते सुद्धा संशयाच्या भोवऱ्यामध्ये नक्कीच येतील. आणि देवस्थान कमिटीनं सुद्धा भाविक आणि देवी या दोघांच्या मध्ये आर्थिक अडसर जो उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा दूर करावा. ही खरी गोष्ट आहे की गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये देवस्थानला आर्थिक फटका बसलाय. पण ते फक्त नाशिकची ग्रामदेवता कालिकाच नाही ना, तर महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्याच प्रमुख देवस्थानांनाही बसलेला आहे. पण यावेळेस भाविकांकडनं किंवा अनेक देणगीदारांकडनं येणाऱ्या देणगी या सगळ्यात महत्त्वाच्या असतात. सातत्यानं आता नवरात्राची यात्रा सुद्धा भरते, त्याच्यातनंही मोठं उत्पन्न देवस्थानाला होतं पण ती सुद्धा यंदा रद्द करण्यात आलेली आहे. आणि याचमुळे
पैसे देवस्थान कमिटीचा भागवण्यासाठी, खर्च भागवण्यासाठी, तिजोरीचा भार वाढवण्यासाठी म्हणून दुसरे इतर अनेक मार्ग आहे. दात्यांना आवाहन करता येऊ शकतं. कालिका ग्रामदेवता असल्यामुळे अनेक जण या ठिकाणी देतात, प्रसादासाठी सुद्धा मोठमोठी रक्कम देत असतात. अशा प्रकारे जर का निधी संकलन करण्यासाठी योजना केली तर ती योग्य असू शकते, पण दर्शनासाठी म्हणून 100 रुपये आकारणे प्रत्येक व्यक्तीला, हा निर्णय जो आहे कालिका देवस्थान समितीनं एकमताने घेतलेला, हा अत्यंत चुकीचा आहे. अशाच प्रकारचं आता सुरू झालेलं आहे वातावरण आणि हा निर्णय देवस्थान कमिटी मागे घेत नाही तोपर्यंत हिंदू एकता समिती ही अधिक आक्रमक होणार असाही इशारा देण्यात आला आहे. बर प्रशांत तुर्तास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सोशल डिस्टन्सिंग पाळून गरबा, आश्चर्य वाटलं ना? गरब्याला सांस्कृतिक विभागानं मान्यता दिली आणि या कोरोनाच्या काळात आता जी नवरात्री येते त्यात गरब्याचं आयोजन केलं जाऊ शकतं, पण त्यासाठी सांस्कृतिक विभागानं जी नियमावली सांगितली आहे त्यात कोविडच्या नियमांचं पालन करणं आणि अंतराच्या नियमांचं पालन करणं, या दोन गोष्टी जर का तुम्ही केल्यात किंवा त्याची खात्री दिलीत तर तुम्ही गरबा आयोजित करू शकता, असं आता आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आणि याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावली आहेत की गरब्यासारखी गोष्ट खेळताना की जिथे अनेक ठिकाणी हा आता टिपऱ्यांनी नाही तर हाताने गरबा खेळला जातो, जिथे अनेक जण एकत्र आल्याशिवाय सामूहिक गरबा होऊ शकत नाही, अशात या गरब्याला परवानगी कशी, असाही प्रश्न काही जण उपस्थित करतात. ज्या ज्या राज्यात एक तज्ज्ञांची मतं घेतली जातात, हे काय एकटे उठले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाऊन बोलले असं होत नाही. त्याच्यामध्ये सर्व तज्ज्ञांची मतं घेतली जातात आणि गेल्या आठवडाभर जर आपण पाहतोय की सेकंड डोसवाले पण बाधित होत आहेत, तर त्याच्यासाठी एवढ्या एका संख्येने आणि एकाच वेळेला मुंबईत एका ठिकाणी 1,00,000-1,500 एकाच ठिकाणी म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मुंबई रस्त्यावर येईल आणि त्याच्यावर निर्बंध नसतील, कोणी लावणार नाही सांगितलं तरी, तर मग बाधित झाल्यानंतर त्याची जबाबदारी कोण ते सांगा. त्यामुळे महापौरांचा प्रश्न मात्र वेगळाच, जबाबदारी कोण घेणार, पण जबाबदारी घेण्यापूर्वीच लोकही आता असा प्रश्न विचारत आहेत की आत्तापर्यंत माझं कुटुंब ही माझी जबाबदारी होती, तर आता सरकारनं घालून दिलेला हा नियम त्याचं पालन कोण आणि कसं करणार. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची लसीकरणाबद्दलची जागरूकता मोहीम अर्थात संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ, आणि या माध्यमातून भारतातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात आम्ही लसीकरणाबद्दल जनजागृतीचा पुरेपूर प्रयत्न केला. पण ज्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचतासुद्धा येत नव्हतं त्यांची काळजी कोण घेणार? ग्राउंड लेव्हलवर उपस्थित असलेल्या आमच्या टीमनं अशाच एका पती पत्नींचं समुपदेशन केलं आणि त्यांना लसीकरण करण्यासाठी तयारही केलं. संजीवनी कार्यक्रम में डोर टू डोर हाउस विजिट कर रहे थे, जिसमें हम लोग अंबाचंदन गांव में गए, जहां सर्वे के दौरान पन्नालाल राठौर जी से मुलाकात हुई. परिवार में जो पन्नालाल जी की पत्नी हैं उनको कमर में रोड डली हुई थी और वो चलने की स्थिति में नहीं थी, और पन्नालाल जी जो थे, पन्नालाल जी को भी पैरालिसिस था और इलाज नहीं करवा पा रहे थे वो तकरीबन 3 मंथ से, और उन्होंने अभी तक वैक्सीनेशन भी नहीं करवाया था उन लोगों ने अपना. और परिवार के लोगों को फिर हम लोगों ने मोटिवेट किया, उनको समझाया कि आप कोविड का टीका लगवाइए, क्योंकि कहीं ना कहीं ये आपकी बॉडी में अगर कोविड होता है तो टीका लगवाने से आप सुरक्षित रहेंगे उसमें. उसके बाद फिर हम लोगों ने उनको बताया कि हम लोग आपको जो है सेंटर तक अगर जाने में आप सक्षम नहीं हैं तो हमारी संस्था की जो गाड़ी है संजीवनी वैन, उससे हम लोग आपको सेंटर तक लेकर के जाएंगे और वैक्सीनेशन आपका करवाएंगे. संजीवनी संस्था के आदमी ये पंचायत में आए थे, वहाँ से गाड़ी लेके आए और गाड़ी में बैठा के ले गए और वहाँ टीका लगाया और वापस बैठा के लाए
और फिर घर पर छोड़ के गए। बहुत बहुत धन्यवाद जिन्होंने टिकाऊ का लगवाया और बहुत सहयोग किया उनने। संजीवनी गाड़ी आई थी, हमको ले गए, इंजेक्शन लगाया और घर पे छोड़ के गए। अच्छे से गए और घर पे आके दवा गोली भी दे के गए। उनकी दुआ से हम इंजेक्शन लगाए। संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफ या अंतर्गत आम्ही एक खास हेल्पलाईन तयार केली आणि की या हेल्पलाईनच्या माध्यमातून तुमच्या मनातला कोणताही कोरोना विषयातला प्रश्न तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं त्याचं उत्तर मिळवू शकता। तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये 7977773753 हा क्रमांक टाईप करायचा आणि नेटवर्क 18 आणि फेडरल बँक संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफ या नावानं सेव्ह करायचं। ही कोरोनाची खास आम्ही सुरू केलेली हेल्पलाईन आहे आणि हा फक्त व्हॉट्सअप क्रमांक आहे। याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या मनातला कोणताही प्रश्न विचारा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं त्याचं खात्रीशीर उत्तर मिळवा। 7977773753 यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।